नुकताच स्थापन झालेला राजकीय पक्ष आणि त्याच्या पहिल्याच सभेला जवळजवळ 10 लाख लोक उपस्थित होते। पण हा करिश्मा फक्त एका राजकीय पक्षाचा नाही, तर तमिळ मूवी सुपरस्टार थलापती विजय याचा होता। फेब्रुवारी महिन्यात विजयने तमिळगा वेत्री कळगम पक्षाची स्थापना केल्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात आता एक वादळ येणार अशी चर्चा सुरू झाली होती। आणि आता त्याच्या पहिल्या सभेनंतर अनेक जण थलापती विजय हा तमिळनाडूचा भावी मुख्यमंत्री असेल असं बोलू लागलेत। आता हे तर भविष्यात कळेलच, पण भूतकाळापासूनच म्हणजे फार पूर्वीपासूनच तमिळनाडूच्या राजकारणावर चित्रपट सृष्टीचा प्रभाव राहिलाय। राजकारणात उतरलेल्या अशाच अभिनेत्यांबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। एखाद्या अभिनेत्याने राजकारणात येऊन नेता होणं हे म्हणजे ब्रह्मानंदी टाळी लागण्यासारखं आहे। अर्थात त्यासाठी त्या अभिनेत्याची तेवढी फॅन फॉलोइंग असायला हवी। या फॅन फॉलोइंगमुळे साऊथच्या राजकारणात अनेक मूवी सेलिब्रिटी सुद्धा भाव खाऊन गेले। MGR म्हणजे MG रामचंद्रन हे तमिळ चित्रपट सृष्टीतले सुपरस्टार होते। 50च्या दशकात त्यांची फॅन फॉलोइंग इतकी होती की लोक त्यांना देवासमान मानत होते। म्हणूनच त्या काळात अनेक राजकीय पक्ष त्यांना स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी उत्सुक होते। पुढे 1953 मध्ये MGR यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। काही काळानंतर CN अण्णादुराई यांनी निर्माण केलेल्या द्रविड मुनेत्र कळगम अर्थात DMK पक्षात ते सामील झाले आणि 1962 ला ते तामिळनाडूच्या विधान परिषदेत आमदार झाले। त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता, पण चित्रपट सृष्टीतला प्रवास सुद्धा सुरू होताच। 12 जानेवारी 1967 रोजी एका चित्रपटाच्या संदर्भात झालेल्या एका मीटिंग दरम्यान त्या काळातील तमिळ चित्रपटातले लोकप्रिय खलनायक MR राधा यांनी MGR यांच्यावर गोळ्या झाडल्या। त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। MGR यांना गोळी लागल्याची बातमी जशी पसरली तशी एका तासाच्या आत रुग्णालयाच्या बाहेर 50,000 लोक जमा झाले। त्या रुग्णालयात असतानाच त्यांनी मद्रास स्टेट इलेक्शनसाठी उमेदवारी अर्ज भरला आणि 1967च्या निवडणुकीत ते 27,000च्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले। अण्णादुराईच्या मृत्यूनंतर जेव्हा MGRने DMK पक्षात वाढत्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं। पक्ष सोडल्यानंतर MGR यांनी आपला पक्ष अण्णा द्रविड मुनेत्र कळगम स्थापन केला, ज्याला नंतर ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळगम हे नाव देण्यात आलं। हा तमिळनाडूमध्ये DMKचा सर्वात मोठा विरोधी पक्ष बनला। या पक्षाने 1977 मध्ये 234 पैकी 130 जागा जिंकल्या आणि MGR तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले। MGR यांच्या सांगण्यावरून अण्णा द्रविड मुनेत्र कळगम पक्षात सामील झालेल्या अभिनेत्री जयललिता यांनी MGR यांच्या निधनानंतर स्वतःला त्यांचा राजकीय वारसदार घोषित केलं, ज्याला MGR यांच्या कुटुंबाचा विरोध होता। जयललिता यांचा राजकीय प्रवास सुद्धा यशस्वी राहिला। 1991 साली त्या तमिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आणि त्यानंतर त्यांनी 5 वेळा तमिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं। दरम्यान तमिळनाडूच्या वरच्या अंगाला असलेलं आंध्र प्रदेश, तिथे सुद्धा एका अभिनेत्याने राजकारणात इतिहास घडवला होता। 60 आणि 70च्या दशकात साऊथ चित्रपट सृष्टीत नंदमुरी तारक रामाराव उर्फ NTR याच नावाची चर्चा होती। तर एकदा प्रोड्युसर V नागी रेड्डी हे NTR यांना म्हणाले की कितीही पैसा किंवा प्रसिद्धी मिळवली तरी खरी सत्ता राजकारण्यांचीच असते। हे ऐकून NTR यांनी राजकारणात पाऊल टाकलं। 1982 साली त्यांनी तेलुगू देसम पक्ष स्थापन केला। 1983च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आणि ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले। 1983 ते 1994 या काळात NTR हे 3 वेळा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले। NTR नंतर त्यांचे जावई अर्थात चंद्राबाबू नायडू जे सध्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी 1995 साली NTR यांच्या विरोधात बंड करून स्वतः सत्ता स्थापन केली। त्यानंतर साऊथचे आणखी एक अभिनेते पवन कल्याण यांनी एका रात्रीत आंध्र प्रदेशचं राजकारण बदललं। सुपरस्टार चिरंजीवी यांनी 2008 मध्ये प्रजा राज्यम पार्टी या पक्षाची स्थापना केली, पण 2011 मध्ये त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला। त्यांचेच धाकटे बंधू म्हणजे पवन कल्याण ज्यांनी 2014 मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती। 2014 ला विधानसभा निवडणूक न लढता पवन कल्याण यांच्या जनसेनाने चंद्राबाबू नायडू आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यानंतर पवन कल्याण यांनी 2019 मध्ये 2 जागांवर निवडणूक लढवली होती, पण या दोन्ही जागांवर ते जिंकू शकले नाहीत। पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत 21 जागांवर निवडणूक लढवली आणि 21च्या 21 जागा त्यांनी जिंकल्या। मधल्या काळात वर्सटाईल ॲक्टर आणि साऊथचे पहिले पॅन इंडिया स्टार कमल हसन यांनी सुद्धा राजकारणात प्रवेश केला होता, पण अजूनही त्यांचा हा प्रवेश म्हणजे फ्लॉप शो असं म्हटलं जातं।
तर अशी सगळी हिस्ट्री आहे साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीतून पॉलिटिक्समध्ये आलेल्या नेत्यांची। त्यात आता आणखी एक नाव ऍड झालंय, थलापती विजय। करिअरच्या पीकवर असताना प्रत्येक मूव्हीची 100 ते 200 कोटींची फीज मिळत असताना त्याने फिल्मी करिअर सोडून राजकारणात धमाकेदार एंट्री केली आहे। थलापती विजयचे वडील S.A. चंद्रशेखर यांनी याआधी विजयच्या नावाने एका पक्षाची स्थापना केली होती, ज्याचं नाव होतं ऑल इंडिया थलापती विजय मक्कल इयक्कम। विजयचं नाव राजकीय पक्षासाठी वापरलं म्हणून विजयचा त्यांच्या वडिलांसोबत वाद सुद्धा झाला होता। विजयने मागणी केली होती की त्यांच्या नावाचा वापर गर्दी जमवण्यासाठी केला जाऊ नये आणि आता स्वतःच्या स्थापन केलेल्या पक्षाच्या पहिल्याच सभेत त्याच्याच नावावर 10 लाख लोकांची गर्दी जमली। पेरियार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आपल्या पक्षाची विचारधारा चालेल हे विजयने स्पष्ट केलंय। थलापती विजयने गर्दी जमवली आहे, पण निवडणुकीसाठी त्याच्यासमोर तगडं आव्हान असेल, कारण तामिळनाडूमध्ये 70 ते 80% मतं DMK आणि AIDMK या पक्षांच्या हातात आहेत। 20-30% मतांवर इतर पक्षांची नजर असते। त्यात आता भाजपा सुद्धा तामिळनाडूमध्ये आपले पाय घट्ट रोवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे। भाजपाने DMK किंवा AIDMKचा पाठिंबा न घेता पहिल्यांदाच 10%हून अधिक मतं मिळवली आहेत। त्यामुळे विजयच्या TVK पक्षाची DMK AIDMK सह भाजपासोबत स्पर्धा असेल। आता राहिला प्रश्न थलापती विजय भावी मुख्यमंत्री होणार या चर्चेचा, तर यासाठी विजयला इतर पक्षांची सुद्धा मदत लागेल। फक्त फॅन फॉलोइंग फॅक्टर निवडणुकीत कामी येणार नाही, पण युतीसाठी सुद्धा विजयचा पक्ष तयार असल्याचं त्याने स्पष्ट केलंय। भविष्यात काय होईल याची खात्री देता येणार नाही, पण सध्या तरी तामिळनाडूमध्ये थलापती विजयचीच हवा आहे। त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात विजयच्या एंट्रीमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुका साऊथ मूव्ही सारख्याच ग्रँजर होणार एवढं मात्र नक्की। राजकीय विश्वातील अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।